आता बातमी जंतर मंतरवरील आंदोलनाला कुठलंही समर्थन मिळालं नाही आणि अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरती टीका केली। तर जय भीमच्या घोषणा देणाऱ्यांना अराजक कसं काय म्हणू शकता असा सवाल अभिजित दिपकेंनी विचारलाय। आम्ही आंबेडकरांचं पुस्तक हातात घेऊन शांततेत आंदोलन केलं असंही दिपके म्हणाले। ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली। या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत, ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत। या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत। कुठलंही समर्थन मिळालेलं नाही। आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो तुम्ही, त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात। जे भीमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचं जे भीमच्या घोषणा अराजकता आहे। देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा ना विचार करावा। ते यूपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे। ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देतात, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावरनं।